नमस्कार मित्रांनो, तर आज जिप्सीचे पप्पीज 20 दिवसाचे झालेले आहेत आणि मॉलीचे पप्पीज हे 16 दिवसाचे झालेले आहेत. गेले 4 दिवस मी काही व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही कारण माझ्या मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे मी 4 दिवस व्हिडिओ अपलोड केली नाही रिपेअरिंगला मोबाईल दिल्यामुळे. तरीसुद्धा मी रोज डे बाय डेचे एक व्हिडिओ मी व्हिडिओ काढलेले आहे आणि ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जोडणार आहे. आजची दिनांक आहे 1 फेब्रुवारी 2024. पण ही व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे 2 फेब्रुवारीला. मोबाईलचा थोडा इश्यू आहे, काही अडचण नाही. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज मी प्रोवी बूस्टचा ड्रॉप सुरू केला आहे पिल्लांना, म्हणजे 2 दिवस झालं चालू केला आहे. आणि पप्पीज हे 21 दिवसाचे झाल्यानंतर त्यांचं डिवर्मिंग करायचं आहे. ते पण कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओत आपण बघूया. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, हे जिप्सीचे पप्पीज आहेत. तर हे आज 17 दिवसाचे झालेले आहेत. थोडा मोबाईलचा माझा प्रॉब्लेम झाला आहे, तो रिपेअरिंगला दिला आहे, त्यामुळे दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत आहे. तर आता बघूया किती दिवसात मोबाईल रिटर्न मिळतो आहे माझा. आता थोड्याच व्हिडिओ घेऊया आपण. तर आज ही 17 दिवसाची झालेले आहेत. जिप्सी उठ, चले. हे मॉलीचे पप्पीज आहेत. हे आज बरोबर 13 दिवसाचे झालेले आहेत. अजून डोळे यांचे कुणाकुणाचे तरी उघडलेत थोडे थोडे. मॉली आपली, हिला 9 पप्पीज झालेत. खूप सुंदर असे पप्पीज आहेत. सर्व पप्पीज शॉर्ट टेलमध्ये आहेत. 30 जानेवारी 2024. आज हे पप्पीज 18 दिवसाचे झालेले आहेत. जिप्सीचे पप्पीज आहेत. हे जसजसे पप्पीज मोठे होतील तसतशी थोडी फिमेलची तब्येत कमी होत जाते. तिचा थोडा डाएट वाढवावा लागतो. पण एवढे पप्पीज आहेत, दूध पित आहेत म्हटल्यावर थोडं तब्येत कमी होते. हे मॉलीचे पप्पीज आहेत. हे आज बरोबर 14 दिवसाचे झालेले आहेत. व्हिडिओ थोड्याच टाकतो. यांची सुद्धा ग्रोथ खूप सुंदर झालेली आहे. सर्व पप्पीज शॉर्ट टेलमध्ये आहेत. 31 जानेवारी 2024. हे पप्पीज आज 19 दिवसाचे झालेले आहेत. हे सर्व पप्पीज जिप्सीचे पप्पीज आहेत. खूप सुंदर अशी ग्रोथ आहे. तर यांना आपण आता एक ड्रॉप चालू करणार आहे. ड्रॉपचं नाव आहे प्रोवी बूस्ट. तर तो कसा पाजायचा दाखवतो तुम्हाला. 4 थेंब द्यायचे आहेत, 2 किंवा 4 थेंब द्यायचे आहेत, जास्त द्यायचे नाही आहेत. पप्पीज पूर्णपणे चालायला लागलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. ड्रॉप प्रोवी बूस्ट ड्रॉप यूज करायचे. जिप्सी सरक बाजूलाचा. हा ड्रॉप आहे, असं घ्यायचं आहे. पप्पीजच्या 1 2 3 4 प्रत्येक पप्पीजचा 4 थेंब द्यायचे. असं तोंड उघडायचं त्यांचे. थोडं हल्ला तोंड उघडायचे, जास्त दाबायचं नाही येतो. पप्पीज खूप लहान आहे. असा ड्रॉप मिळतो. ड्रॉप आणि सिरप मध्ये फरक आहे. तो ही गोष्ट ड्रॉप मी वापरतो. पप्पीजची चालायला लागलीत आता. हे सर बाजूला. हा प्रोवी बूस्ट ड्रॉप आहे. तुम्हाला आता इथे दिसेल, स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला. आज ही बरोबर एक झालेले आहेत. मॉलीचे पप्पीज आहेत. ते आज 15 दिवसाचे झालेले आहेत. ग्रोथ खूप सुंदर आहे त्यांची. ही झोपली आहे. 9 पप्पीज झालीत तिला. थोडी तब्येत खराब झाली तिची. डाएट वाढवलाय तिचा.
सुरुवातीपासून वाढवलं, पण एवढे पपीज दूध पितात त्यामुळे थोडा तब्येत कमी होते. 1 फेब्रुवारी 2024. आज हे पपीज जिप्सीचे 20 दिवसाचे झालेले आहेत. उद्या 2 फेब्रुवारी 2024 आहे, तर उद्या यांचं आपण डिवर्मिंग करणार आहे 21 दिवसाचे पपीज झाल्यानंतर. ठीक आहे. पपीजची ग्रोथ खूप सुंदर झालेली आहे. हेड साईज तुम्ही बघू शकता. झोपलेत, आता उठवणार आहे त्यांना. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ड्रॉप पोळी बुस्टचा ड्रॉप पाजायचे, 4 थेंब पाजायचेत. आता हा मी पाजतो आणि त्यानंतर आपल्याला मॉलीचे पण पपीज बघायचेत. सर्व पपीज शॉर्ट टेलमध्ये आहेत. खूप सुंदर अशी ग्रोथ झालेली आहे त्यांची, बघू शकता तुम्ही. आजची दिनांक 1 फेब्रुवारी 2024 आहे. हे सुद्धा खूप सुंदर झालेले आहे. दाखवतो. त्यांना दूध पाजायचे त्यांच्या आईचं. 20 दिवसापर्यंत आईचं दूध कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर यांचं 21व्या दिवशी डिवर्मिंग करायचं आहे. ते कसं करायचं आहे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे.